नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी विविध जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये बघितलं आहे की आपली वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती आपल्या नावावरती कशा पद्धतीने होऊ शकतं, मालमत्तेचं हस्तांतरण कशा पद्धतीने होऊ शकतं या विषयाचे आपण विविध व्हिडिओ बनवले आहेत। पण मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही वडिलोपार्जित मालमत्ता असेल किंवा आपली नातेवाईकांची जर मालमत्ता असेल ती आपल्या कोणत्या प्रसंगी आपल्या नावावर होऊ शकत नाही किंवा ती आपल्याला मिळू शकत नाही किंवा आपण त्या मालमत्तेवरती अधिकार हा सांगू शकत नाही, याचे जे 7 प्रसंग किंवा ज्या 7 गोष्टी आहेत मेन त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओ, माहिती, PDF, GR आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा WhatsApp आणि Telegram ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, या 7 प्रसंगी कुटुंबातील सदस्य किंवा वारसाला मालमत्तेचा आपला हिस्सा अधिकार हा मिळत नाही। त्यामध्ये एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्य वारस नोंद करून मयत व्यक्तीच्या मालमत्तेवरती हक्क हा दाखल करू शकतो। एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र लिहिलं असल्यास त्याच्या वारसांना कुटुंबांना मालमत्तेमध्ये हा हक्क मिळत असतो। एकत्र कुटुंबातील एखादी व्यक्तीनं हक्कसोड पत्र केलं तर त्याला इतर जे काही वारस असतात त्यांना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळत असतो। आणि आतापर्यंत जे आपण हक्कसोड असेल, वारस नोंद असेल, या ज्या काही पद्धती बघितल्या याने मालमत्ता कशा पद्धतीने हस्तांतरण करायचे या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहेत, ते आपण नंतर बघू शकता। आता आपण बघूया की हे झाले जे कायदेशीर मार्ग किंवा यांना वारसांना मालमत्ता ही मिळत असते। पण आता आपण बघणार आहोत कायद्यात असे काही प्रसंग आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीचा जो वारस असेल किंवा एकत्र कुटुंबातील सदस्य असतानाही तुम्हाला त्या कुटुंबाच्या मालमत्तेवर हिस्सा मिळू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यावरती अधिकार गाजवू शकत नाही। ते 7 प्रसंग कोणते आहेत, ते 7 प्रश्न कोणते आहेत किंवा त्या 7 गोष्टी कोणत्या आहेत तेही आता आपण बघूया। पहिला जो आहे, जो मिळकतीचा मालक आहे त्याने स्वतःहून जर एखादी मालमत्ता मिळवली असेल, कमावली असेल तर या विषयातील महसूल तज्ञ डॉक्टर संजय कुंटेकर यांच्या महसुली कामकाज पुस्तिका या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार एकत्र कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने स्वतःहून मालमत्ता कमावली असेल आणि त्याच्या हयातीत त्यानं ती विकली असेल, बक्षीसपत्र केला असेल किंवा मृत्यूपत्राने ती जर एखाद्यात दिली असेल तर अशा व्यक्तींचा वारस संबंधित मालमत्तेमध्ये आपला हिस्सा मागू शकत नाही। ही झाली पहिली गोष्ट। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता। वडिलोपार्जित मालमत्ता पुढील 3 कारणांसाठी वापरली असेल तर वारसाला त्यात हिस्सा मागता येत नाही। कायदेशीर गरजांसाठी, एकत्र कुटुंबातील कर्त्या व्यक्तीनं कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजारावरील खर्चासाठी, कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबातील न्यायालयीन दाव्याचा खर्च भागवण्यासाठी जर ती जमीन मालमत्ता विकली असेल तर त्यावरती आपल्याला अधिकार गाजवता येत नसतो। अशा प्रकारे कायद्याने न्याय गरजांसाठी मालमत्ता विकली असेल तर कुटुंबातील कोणताही सदस्य या मालमत्तेमध्ये हिस्सा हा मागू शकत नाही। मालमत्तेच्या फायद्यासाठी, एकत्र कुटुंब आहे आणि घराची पडझड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी, त्याच्यापासून होणाऱ्या अपघातापासून कुटुंबाला वाचवण्यासाठी, नवीन घर बांधण्याच्या खर्चासाठी, तसंच नापीक जमीन विकून उपजाऊ शेतजमीन घेण्यासाठी कुटुंबातील मिळकत कर्त्या व्यक्तीने विकली असेल तर कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा वारस अशा विकलेल्या मिळकतीमध्ये हिस्सा हा मागू शकत नाही। त्यासोबतच धार्मिक कारणासाठी एकत्र कुटुंबातील सदस्य लग्न, बारसे, गृहप्रवेश, श्राद्ध, उपनयन संस्कार अशी कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा धार्मिक कारणांकरिता देणगी देण्यासाठी काही मिळकत विकली असेल तर त्या मिळकतीवर कुटुंबातील सदस्य वारसांना दावा हा करता येत नाही। त्यासोबत मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने जर खून केला असेल किंवा ज्याला खुनी व्यक्ती म्हणलं जातं तर त्याबद्दलची माहिती आता आपण बघून घेऊया।
ज्या व्यक्तीच्या मालमत्तेत हिस्सा हवा आहे त्या व्यक्तीचा म्हणजेच आई असो किंवा वडील त्यांच्या जर वारसाने खून केला असेल किंवा खुनास करण्यास मदत केली असेल तर तो वारस जो आहे तो मिळकतीमध्ये हिस्सा मागू शकणार नाही। अशा प्रकारे मिळकतीचे वाटपण खून करण्यास वारसदार हा अस्तित्वात नाही असं समजून ते वाटप हे करण्यात येत असतं। आता चौथा मुद्दा बघूया। तर मित्रांनो, आपण बघत असतो की काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांची प्रेम प्रकरण होतात आणि ते एकमेकांसोबत आंतरधर्मीय जे काही ते लग्न करत असतात। अशा जी वारसांची जी आपत्ती असतात त्यांना ही आता यामध्ये त्यांच्या मालमत्तेमध्ये अधिकार राहत नाही। ते आता सविस्तरपणे समजून घेऊया। हिंदू धर्माच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यानं हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या एखाद्या धर्माचा स्वीकार केला असेल तर अशा सदस्यांच्या अपत्यांना दुसऱ्या धर्माचं अपत्य म्हणून ग्राह्य धरलं जातं। त्यामुळे अशा अपत्यांना हिंदू कुटुंबातील मालमत्तेत हिस्सा हा मिळत नाही। तर हे झाले मित्रांनो 4 मुद्दे। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हक्क सोडपत्र। एकत्र कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्याला मिळणारा मालमत्तेमधील वाटा स्वखुशीने इतर सदस्यांसाठी सोडून दिल्यास आणि त्यासाठीचे हक्कसोड पत्र करून दिल्यास अशा सदस्याला किंवा त्याच्या अपत्यांना कुटुंबातील मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही। हक्कसोड हे एक कायदेशीर कागदपत्र आहे। घरातल्या संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड पत्र द्यावं लागत असतं। घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे असं म्हणून त्यावर स्वाक्षरी ही केली जात असते। आता 6वा आणि जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सांभाळ न करणारे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकाला ते भविष्यात आपला सांभाळ करतील या आश्वासनावरती स्वतःची मालमत्ता बक्षीसपत्र म्हणून जर करून दिली असल्यास पण नंतर संबंधितांनी त्या ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ न केल्यास ज्येष्ठ नागरिक ती मालमत्ता स्वतः परत मागू शकतो आणि ती मालमत्ता त्याला कायदेशीररित्या परतही मिळत असते। संबंधित नातेवाईकाला ते मिळकतीच्या हक्कातून बेदखल करू शकतात। बक्षीसपत्र हे सरकारी कागदपत्र आहे। याद्वारे आपण स्वतः कमावलेली मालमत्ता ही एखाद्याच्या प्रेमासाठी त्याच्या नावावर हस्तांतरित केली जाते। पण जर तो नालायक निघाला तर त्या ज्येष्ठ नागरिकावरती खूप वाईट वेळ येते। अशा करता त्या ज्येष्ठ नागरिकाला वाचवण्यासाठी हा कायद्यामध्ये बदल झालेला आहे आणि ज्येष्ठ नागरिक जर त्यांनी त्यांच्या मुलाच्या मुलीच्या नावावर संपत्ती केली असेल आणि ती मुलं जर त्यांना सांभाळत नसेल तर ती मालमत्ता ही परत मागू शकतात। आता सर्वात शेवटचा आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 7वा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे मुदतबाह्य दावा। एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मालमत्तेवर ताबा आहे पण मालकी नाही अशा स्थितीत असल्यास संबंधित व्यक्तीचा वारस मालकी हक्क साधारणपणे 12 वर्षाच्या आत दावा दाखल करू शकतो। हा दावा दाखल करताना विलंब का झाला याविषयी समाधानकारक उत्तर न दिल्यास न्यायालय हा दावा फेटाळून लावू शकतं असं महसूल तज्ञ सांगतात। तर मित्रांनो, आता हे जे बघितलं आपण हा मुद्दा जो आहे शेवटचा 7वा, 12 वर्षात जर आपण दावा दाखल केला नाही मग ते कोणतीही मालमत्ता असो, आपली फ्लॅट असो, प्लॉट असो, जमीन असो, जागा असो, कुठलीही मालमत्ता असेल आणि आपण जर 12 वर्ष त्या जमिनीवर जागेवरती मालमत्तेवर जर दावा करू शकत नसाल तर ती जमीन जागा ही दुसऱ्याची होऊन जात असते, त्याच्या नावावर होऊ शकते। तर याला ऍडव्हर्स पोझिशन कायदा म्हणतात। यामध्ये जर कोणी भाडेकरूला आपण आपलं घर जागा देत असू तर त्यांच्याही नावावरती होऊ शकते। तर याच विषयाचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ जो आहे ऍडव्हर्स पोझिशन कायद्याचा आपण केला आहे, तोही व्हिडिओ आपण नक्की पहा। तर मित्रांनो, आपण यापूर्वी जे बघितलं की ज्येष्ठ नागरिकांना जर त्यांचे मुलं सांभाळत नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने कारवाई करू शकतात तो मुद्दा आपण अजून सविस्तरपणे जाणून घेऊया। मालमत्तेबाबत परस्पर संबंधातून वाद निर्माण झाल्यास अशी प्रकरणं दिवाणी न्यायालयात सोडवली जातात। महसूल तज्ञ डॉक्टर संजय कुंटेकर सांगतात, मालमत्तेच्या वादासंबंधित सर्वाधिक प्रकरणं ही ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असतात। यात ज्येष्ठ नागरिकांची चूक असते तर कधी त्यांना त्यांच्या नावावर मालमत्ता केलेली आहे त्याची चूक असते। ज्येष्ठ नागरिकांना ही प्रकरणं एसडीओ न्यायाधिकरणाकडे असतात। बाकी इतर प्रकरणाचा निवाडा हा दिवाणी न्यायालय केला जात असतो। तर ज्येष्ठ नागरिकांनी यातून वाचण्यासाठी काहीतरी प्रॉपर्टी शेवटी त्यांच्या नावावर ठेवावी। कमीत कमी ते बघून तरी मुलं त्यांचा व्यवस्थित सांभाळ करतील। जर ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ जर व्यवस्थित करत नसेल तर ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक हे तक्रार करू शकतात
आणि त्यांची जी मुलं बाळ आहेत त्यांना यामध्ये त्रास होऊ शकतो। त्याकरता ज्येष्ठ नागरिकांची काळजी, आपल्या घरातील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची काळजी आपण घेणं हे आपलं कर्तव्य आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की कोणत्या 7 प्रसंगी आपल्या नावावर आपली वडिलोपार्जित किंवा वडिलांची किंवा नातेवाईकांची संपत्ती होऊ शकत नाही, या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।